जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघतोय. डाळ शिजायला ठेवायची आहे, तोपर्यंत इथे बडीशोप घ्यायची. मी आता अंदाजाने घेते हे सगळं. सुंठ बारीक करून घ्यायची, विलायची बारीक करून घ्यायची आणि जायफळ किसून घालायचं. याची बारीक पावडर करायची. हे असंच बारीक वाटलं जाणार नाही म्हणून आबडदोबड वाटल्या गेले, तुम्ही बघू शकता. यामध्ये साखर घालायची. साखर घातल्याने आणखीन बारीक वाटल्या जाईल, तुम्ही बघू शकता आता. सो एक चाळणी घ्यायची आणि हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. जो जाडसर भाग आहे तो वेगळा करायचा, कारण की पुरणामध्ये आपल्याला एकदम फाईन पेस्ट हवी आहे. सो डाळ शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. पाणी वेगळं काढायचं आणि डाळ काढून ठेवायची थोडी आमटीसाठी, आणि उरलेली डाळ ही कढईत घालायची, कारण की आता आपल्याला पुरण करायचं आहे. सो डाळीमध्ये गूळ घालायचं आणि ते सगळं मिक्सचर चांगलं मिक्स करायचं आहे घट्ट होईपर्यंत. त्याला खूप पाणी सुटतं आणि त्याला खूप वेळ लागतो, त्यामुळं घाबरू नका. आणि 1 किलो डाळीला 1 किलो गूळ तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर कमी प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी पावडर केली ती टाकायची आणि थोडंसं मीठ घालायचं. ते पण कधी जेव्हा पुरण घट्ट होतं आहे, आपल्याला कळतं आहे, त्यावेळेस हे सगळं घालायचं आहे. मीठ गोड पदार्थात घालायचं, कारण की गोड पदार्थ गारगार लागत नाही, चविष्ट आणखीन चविष्ट लागतात त्यामुळे. आणि जायफळ पण नक्की घालायचं. सो हे अशा प्रकारे पुरण करून घ्यायचं आहे चाळणीने. आपलं पुरण तयार झालं आहे. आता दुसरीकडे आपण चपातीचं पीठ मळायला घेऊ. मीठ घालायचं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊण वाटी मैदा असं घ्यायचं आहे. म्हणजे गव्हाच्या पिठाच्या खूप कमी प्रमाणात मैदा घ्यायचा आहे. आता मी अंदाजे घेते, पण तरी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे. पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. खूप वेळ पीठ मळायचं आहे. सैलसर पीठ मळायचं आहे, म्हणजे थोडंसं लूज, जास्त घट्ट नाही आणि मीडियम नाही. पेक्षा थोडंसं पातळ असं पीठ मळायचं आहे. त्यानंतर ते पीठ आपण झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ, एक 10 ते 15 मिनटं. आणि त्याच्यानंतर पोळ्या करायला घ्यायच्यात. खूप छोटा गोळा घ्यायचा आहे, जास्त मोठा घ्यायचा नाही. त्याचं कसं मी खड्डा केला आहे तुम्ही बघितला असेल. त्याच्यामध्ये पुरण भरायचं. तर पुरण हे गोळ्याच्या दुपटीने भरायचं आहे आपल्याला, तेव्हाच ती पोळी खाल्ल्यासारखी वाटते, नाही तर चपात्यासारख्या पोळ्या होतात. त्यामुळे पुरण भरपूर भरायचं आहे तुम्हाला. आणि नाही पोळ्या फुटत, मी सांगितलं तसं केलं तर नक्की नाही फुटणार आणि सगळ्या पोळ्या फुगतील. माझी एकही पोळी फुगली नाही असं झालं नाही. मस्त तूप लावून पोळ्या करायच्या आहेत. तुम्ही बघितलं असेल मी किती तूप लावलं आहे. सो अशा प्रकारे 1 किलोच्या माझ्या किती पोळ्या झाल्या तुम्ही बघू शकता. आणि किती नरम झाल्यात त्या पण बघा. दुधासोबत खा किंवा तुपासोबत खा. आय होप तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. भेटू परत नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टील दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.